त्या या गावच्या कन्या सौभाग्यवती अंकिताताई पाटील ठाकरे यांना विनंती, आपण सत्कारास उत्तर द्यावं. आज आपल्या बावड्या गावामध्ये जो सत्कार समारंभ आज इथे संपन्न होतोय, ह्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माननीय आप्पा मामा, उपस्थित सर्वच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माझ्याबरोबर ज्यांचे सत्कार झाले ते सत्कार मूर्ती, उपस्थित आपल्या गावातील सर्वच आपले ज्येष्ठ, सर्व तरुण, सर्वच ग्रामस्थ, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानते. कारण आपण सर्वांनी एकत्रित येऊन न भूतो न भविष्य असा एक वेगळा इतिहास घडवून एक खूप चांगलं मताधिक्य देऊन आम्हाला सर्वांना इथे आपण सगळ्यांनी एवढ्या प्रेमाने निवडून दिलं, आम्हाला आशीर्वाद दिलात. आज मी आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. कारण आम्ही इंदापूर तालुक्यातील सर्व 24 उमेदवार, हे 24 उमेदवार अजितदादांनी जो शेवटचे एबी फॉर्म दिले होते ते आम्ही शेवटचे ते 24 उमेदवार, आणि न भूतो न भविष्य अशा प्रकारचा इतिहास आजही आज इंदापूर तालुक्यामध्ये घडून आलेला दिसतोय. आणि दादांनी जाता जाता जो कान मंत्र दिला आणि सगळ्यांना जे दादा एकत्रित करून गेले, ते खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय की कशा पद्धतीचं मताधिक्य आज जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्या सर्व उमेदवारांना आज इंदापूर तालुक्यामध्ये मिळालेलं आहे. आपल्या बावडा लुमेवाडी गटामधील तर आपलं जे मताधिक्य, आपलं जे मतमोजणी होती ती 7:15 वाजता संध्याकाळी सुरू झाली. आणि सकाळपासून एवढी उत्सुकता होती, म्हणजे आपल्या तालुक्यात तर होतीच, पण अख्ख्या महाराष्ट्रामधून एवढे फोन येत होते की आपलं काय झालं, आघाडीवर तर दाखवत आहेत पण आपलं रिझल्ट काय आहे. त्यामुळे आपलं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष हे आपल्या बावडा लुमेवाडी गटाकडे होतं. आणि खास करून आपल्या बावड्याच्या सर्व मतदार किती आपलं टक्केवारी पडते, किती लीड मिळते, ह्याच्या अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. कारण आज मी आपल्या बावडे गावची कन्या आहे. आपण मागच्या वेळेसही अतिशय प्रेमाने मला निवडून दिलं आणि ह्या वेळेसही अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप सर्वाधिक मताधिक्याने आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे. म्हणजे हे कौतुक आपल्या गावात, आपल्या तालुक्यात तर झालंच, पण आता ते कौतुक आमच्या सासरी पण खूप चांगल्या पद्धतीने झालं. मी निवडून आल्यानंतर 2 दिवस सगळे सत्कार झाल्यानंतर जेव्हा मी परत मुंबईला गेले, तेव्हा राजसाहेब ठाकरे असतील, उद्धवसाहेब ठाकरे, आमच्या दोन्ही सासऱ्यांनी मला बोलवून घेतलं, माझं कौतुक केलं. मी म्हटलं कौतुक माझं नाही, हे आमच्या सगळ्या बावड्यातील, आमच्या लुमेवाडीतील आमच्या सगळ्या आमच्या मतदारांचं तुम्ही करा. त्यांनी अतिशय म्हणजे प्रेमाने अभिनंदन केलं. कारण आज ठाकरे कुटुंबामधली पहिलीच सून आज निवडणुकीमध्ये उभा राहून आणि एवढं महाराष्ट्रामध्ये मताधिक्य देऊन निवडून आले. त्यामुळे एक खूप चांगला अभिमान तिकडे सासरीही सगळ्यांना झाला. आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, माझे सर्व धीर यांनीही खूप कौतुक केलं. त्याच्यामुळे त्यांनीही खूप मन भरून आलं. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या भाऊ असतील, आप्पा मामा असतील, भरणे मामा असतील, यांनी आम्हाला उपस्थित आम्ही जेवढे सर्व 24 उमेदवार आहेत, आम्हाला सगळ्यांना त्यांनी उमेदवारी दिली, विश्वास ठेवला. आणि आता एवढं प्रचंड मताधिक्य आपण आम्हाला दिलंय, त्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्यावरही तेवढीच जबाबदारी आहे. आम्ही सगळे ज्येष्ठांचं मार्गदर्शन तर आम्हाला राहीलच, पण कुठे आम्ही चुकलो, कुठे कमी पडलो तर आपणही आपल्या घरातलीच लेक आहे म्हणून आपणही अधिकाराने आपण सगळे आम्हालाही सांगा, मार्गदर्शन करत राहा. आणि आपल्या बावडे गावचे जे काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये आपण प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा कोपऱ्या सभा घेत होतो, जेवढे रस्त्याची कामं असतील, जे आता आपण मॅक्सिमम तर केलेलेच आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये पण ज्या आपल्या मागण्या असतील, वस्त्यांवरच्या मागण्या असतील, सभा मंडपच्या असतील, किंवा आपल्या ग्रामीण रुग्णालया बाबतीतल्या समस्या असतील, त्या निश्चित पद्धतीने सर्व आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून आपण मार्गी लावू. वैयक्तिक लाभाच्या पण योजना असतील त्याही आपण, ज्या काही शासकीय योजना आहेत त्याही आपण जास्तीत जास्त पोहोचवू. घरकुला बाबतीत 1750 घरकुल ऑलरेडी आपल्या बावड्या गावामध्येच आपण मंजूर करून आणलेले आहेत. अजूनही घरकुलचे अधिक प्रस्ताव आपण तेही देऊ. त्यामुळे
कामाबाबतीत तर आपलं म्हणजे ज्या काही मागण्या असतील ते निश्चित पद्धतीने आपण येणाऱ्या काळात आपण मार्गी लावू. मी आज आपल्या सगळ्यांना एकच सांगू इच्छिते की आपण एवढ्या प्रेमाने आम्हाला निवडून दिलंय. आपल्याही भरपूर अपेक्षा आहेत, त्या निश्चित पद्धतीने मी असतील किंवा माझ्याबरोबर दादा पाटील असतील, धनश्री किरण पाटील असतील, आम्ही सर्वजण निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. आणि मी आज आपल्या पूर्ण बावडा ग्रामस्थांचे, बावडा ग्रामपंचायत असतील, सर्वांचेच मनापासून आभार मानते की आपण सर्वांनी एवढ्या प्रेमाने आमच्या सगळ्यांचा इथे बोलवून आज इथे सत्कार केला. एवढंच बोलते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई, मनपूर्वक धन्यवाद. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय आप्पासाहेबजी जगदाळे यांना विनंती, आपण आम्हास मार्गदर्शन करावं. प्रथमतः मी 28 तारखेला जी दुर्घटना घडली, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं. मी अजितदादाच्या स्मृतीत या ठिकाणी नतमस्तक होतो. त्यांनी त्यापूर्वी या इंदापूर तालुक्याची पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीची यादी प्रसिद्ध केली, एबी फॉर्म दिले आणि आपण सर्वांनी दादांच्या या उमेदवाराला प्रचंड असं मतदान करून आपण निवडून दिलं. त्याबद्दल मी इंदापूर तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनीचं मनापासून आभार मानतो. बावडा गटातून सुद्धा अंकिताताई असतील, त्याचप्रमाणे धनश्री पाटील असतील आणि दादा पाटील यांनाही आपण चांगलं मतदान देऊन या गटातून चांगल्या पद्धतीने निवडून दिलं. आपलंही मनापासून आभार मानतो. आज सत्कार समारंभाला येत असताना मनामध्ये येताना सुद्धा खंत ही होती की आज आपण सत्कार समारंभाला जातोय, परंतु दादा हे आता असतं तर ह्याच्यापेक्षा आपल्याला खूप आनंद झाला असता, परंतु दादा आपल्यामध्ये नाहीयेत. शेवटी तुम्ही दिलेल्या मतदानाचं, दादाने दिलेल्या उमेदवाराला तुम्ही मतदान केलं, हे आभार मानणं हे आमचं कर्तव्य होतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, आपले तमाम सर्वांचे नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब, राष्ट्रवादी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंतआबा कोकाटे, आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत बापू पाटील, दुसरे आपले मार्गदर्शक शिवोदयचे पाटील, या विभागाचे नेते आणि आमचे सहकारी दत्तामामा घोगरे, मयूरदादा पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, अजित टिळेकर, त्याचप्रमाणे नंदू पाटील, शिंदे सर, पंडित आबा, महादेव घाडगे, रमेश शहा, पवन घोगरे, राजू मगर, प्रकाश मोहिते, सन्माननीय या गावचे सरपंच पल्लवी गिरमे, त्याचप्रमाणे उपसरपंच रणजित घोगरे, सोसायटीचे चेअरमन, सोसायटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, व्यासपीठावर अजून बरेचसेच लोक आहेत, पंडित आबा असतील, त्याचप्रमाणे मी सर्वांची काही नावं घेत नाही, बरेच जण लोक पाठीमागे राहिले असतील. समोर बी आमचे ज्येष्ठ दादा आहेत, त्यानंतर काका आहेत, दत्तवांना सवाचे आहेत, सर्वच इकडं सर्व उपस्थित बंधू आणि समोर असलेले पत्रकार. खऱ्या अर्थानं निवडणूक होत असतात, जात असतात, परंतु या निवडणुकीमध्ये जे लोकांनी दादांवरती, मामांवरती, हर्षवर्धन भाऊवरती विश्वास दाखवला आणि चांगल्या प्रकारचं मतदान 20 काही मतदारसंघात 15% सुद्धा मतदान विरोधकाला पडली नाहीत, अशा प्रकारचं मतदान आपण या ठिकाणी केलं. जे झाले मतदानाचे, आता तुम्ही मतदान करून मोकळं झाला, पण 5 वर्ष जबाबदारी आमच्यावर टाकली. आता या 5 वर्षामध्ये काय काम करायचं, जिल्हा परिषद पंचायत समितीची कामं होती, पण जी मोठी मोठी कामं होती त्यात भाव आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल. दादांचा आधार होता, पण दादांचा आधार या ठिकाणी अमोल पाटील नाहीये. त्यामुळे आता खूप बारकाईने ही कामं करून घ्यावी लागतील. मगाशीच मला पंडित आबा आणि महादेवभाऊ येता येता आम्ही तिथं थांबलो होतो, त्यांनी खंत व्यक्त केली
की लोकांची मानसिकता फक्त कामं करायला हवायची, पण त्यांना पाठबळ द्यायचं. त्यांना एकाने सुद्धा फोन केला नाही किंवा तुम्ही एवढं सगळं या परिसरासाठी लढला धगलला, या ठिकाणी एवढं केलं, परंतु एकाही कार्यकर्त्यांनी त्यांना फोन केला नाही की बाबा तुम्ही हे काम केलं, ते चांगलं केलं, समाजहिताचं केलं. तर ह्या गोष्टी होता कामा नये. ज्यांनी काम केलं त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पडणं गरजेचं आहे. आता या परिसरामध्ये काम करत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीची कामं या ठिकाणी होती. त्या पलीकडल्या गटामध्ये जाऊन आपण यशराज जगदयाला सुद्धा चांगल्या प्रकारचं मतदान त्या परिसरात दिलं. बरेचशाच लोकांनी विरोध केला, काय बोलली, पण आम्ही बी 10-20-25 वर्ष काम करतोय. कुणाची हिंमत त्या ठिकाणी झाली नाही की बाबा बाहेरनं उचलून जाऊन सुद्धा निवडून आणण्याची हिंमत त्या मतदारांनी दाखवली. त्या मतदारसंघातील सर्व मतदाराचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो. आज आपण हा नदी परिसरामध्ये राहतोय, भीमा आणि नीरा. भाऊ, आम्ही प्रचाराच्या निमित्ताने या परिसराला भरलं, निर्निमगावला गेलो असेल, कुठं खाली गेलो असेल, या लोकांच्या गरजा एवढ्याच आहेत की आपल्या या नदीवरले, दोन्ही नदीवरले बंधारे चांगले झाले पाहिजे. आणि ह्या बंधारे होण्यासाठी मी भाऊ तुम्हाला परवा बी गाडीमध्ये जाताना बोललो की आपण एखाद्या या परिसरामध्ये कमिटी करूया. आबा, जी पळणारी माणसं आहे तुमच्यासारखी या कमिटीमध्ये असली पाहिजेत, जेणेकरून मुंबईला जाता आलं पाहिजे. आपण त्या ठिकाणी जरी भविष्यामध्ये हायकोर्टात जायची, कोर्टामध्ये जायची वेळ आली तर या परिसरातल्या लोकांनी वेळ दिला पाहिजे. यासाठी म्हणून भाऊ आपल्याला या नीरा आणि भीमा नदीचा शेवटी लोकांना एक ठिकाणी तर आपण बोलवूया आणि आपण लाकेवाडी या ठिकाणी 8-10 दिवसामध्ये तुम्ही वेळ द्या. मी मामाला सुद्धा बोललोय, मामाचा वेळ मिळाला तर ठीक आहे, नाही तर आपल्याला या ठिकाणी या लोकांसाठी एक बैठक घ्यावी लागेल, त्या ठिकाणी कमिटी करावं लागेल आणि कमिटीला जी पळणारी माणसं आहेत त्यांना या कमिटीमध्ये घेतलं पाहिजे. खर्चाचा जो विषय आहे ते खर्चाचा विषय बघूया, पण माणसं पळणारी पाहिजे, शेवटी वेळ देणारी पाहिजे त्या गोष्टीसाठी, तरच ही कामं मार्गी लागतील. नाही तर भविष्य काळामध्ये हे बंधारे खालनं पाक सडून गेलेले, या बंधाऱ्यामध्ये पाणी राहू शकत नाही. आणि लय मोठी बाब नाही, आज रस्त्याच्या बाबतीमध्ये हजारो कोटीचा निधी येतोय आणि ह्या लोकांच्या शेतीसाठी, पाण्यासाठी बंधाऱ्याचा प्रश्न सोडवू शकत नाही सरकार. ही सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करते. दत्ता मामा घुगरे या ठिकाणी आहे, सगळ्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे की बाबा ही कामं या ठिकाणी झाली पाहिजे. निरेवले असतील, भीमवले असतील, कामं लय मोठी नाहीत, पैसे जास्त लागत नाहीत. सुरुवात केली तर भाऊ एका वर्षभरात ही कामं मार्गी लागतील. पण यासाठी प्रयत्न आपण सर्वांना करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे भाऊ आता त्या बॅकवॉटरचा बी विषय आपण बोललो, आता इथं काही ती बोलण्याचा विषय नाही, पण आज आम्ही फिरत होतो प्रचाराला, आम्ही तिकडे गेलो होतो, ती बी आपली चर्चा दिवशी बारामतीला जाताना मामाची तुमची माझी झाली. तुम्ही म्हणाला होता की ती वेळ आपण घेऊया ह्यांची, विखे पाटलाची. ह्या दोन्ही कामासाठी जर वेळ घेतली तर भाऊ त्याच्यामध्ये कुठेतरी मार्ग निघेल आणि भविष्य काळामध्ये हा भाग म्हणजे सदन होईल. कारण जर पाणी जर पूर्ण क्षमतेनं अडवलं गेलं तर आपल्याला जून पर्यंत पाणी संपत नाही, एवढं म्हणजे या ठिकाणी पाणी अडवू शकतंय. हे काम आपल्याला करावं लागणार आहे. त्याचप्रमाणे ऍक्च्युली कालच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं सगळे कार्यकर्त्यांनी, तालुक्यातील जनतेनं ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि कुठंही गाजावाजा न करता, कुठं काही न करता बैठकावरती ही निवडणूक लोकांनी घरोघरी जाऊन प्रचार केला, कार्यकर्त्यांनी प्रचार केला. त्यामुळे एवढ्या चांगल्या पद्धतीचं यश आपल्याला मिळालं. शेवटी कार्यकर्ता, मतदार हा आपला खऱ्या अर्थानं आपल्यासाठी काम करतोय आणि त्याची कामाची पोचपावती म्हणून आपण त्यांनी केलेल्या मतदानाची पोचपावती म्हणून भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदचा निधी असू द्या, पंचायत समितीचा निधी असू द्या, ग्रामीण भागातील आमचे मागासवर्गीय असू द्या, सर्व समाजाला त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टी मिळतात. शेतकरी असेल तर त्या ठिकाणी मोटर मिळते, कुठं ट्रॅक्टरचे काही प्रकरण असतात, अनेक गोष्टी या पंचायत समिती जिल्हा परिषद मधून मिळतात. यासाठी म्हणून आता नवीन जिल्हा परिषद सदस्य अंकिताला अनुभव आहे, पण आता ही दोन्ही आमचे दादा पाटील असतील किंवा धनेश्री असतील, यशराज असतील, हे नवीन आहे. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे आणि ट्रेनिंग दिल्यानंतर हे शिकले सवरलेली मुलं आहेत सगळे, हे चांगल्या प्रकारचं काम या परिसरामध्ये करतील आणि ते करण्यासाठी म्हणून आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं या ठिकाणी लागणार आहे. आज तुमच्या माध्यमातून, मामाच्या माध्यमातून
या इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे. या विकासाच्या माध्यमातून या लोकांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं मतदान केलेलं आहे. भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी जास्तीचे लक्ष घालून या लोकांची जास्तीत जास्त कामं किंवा वैयक्तिक प्रश्न, जास्त प्रश्न भाऊ रस्त्याचे प्रश्न खूप, प्रत्येक गावात 10-20 रस्त्याचे प्रश्न आहेत. लोकांना मागं पुढे सरायची हीच नाही की प्रत्येकाने जर मागं पुढे सरून हे रस्त्याचे प्रश्न मिटवले तर प्रत्येकाला रस्ता लागतो शेतामध्ये जायला. हे सुद्धा प्रश्न लवकर मार्गी तहसीलदारला त्या ठिकाणी हे सांगून लवकर मार्गी लावावं लागतील. त्याचप्रमाणे बरेच ठिकाणी पाईपलाईन चालू असतात. माझी शेतकरी बांधवाला विनंती आहे, कुणाचीही पाईपलाईन अडवून तिच्या खालून पाईपलाईन जाते, ही अडवून काय ह्याच्यामध्ये आपला काय त्यात फायदा आहे. तर या गोष्टी सुद्धा या परिसरातील शेतकऱ्यांनी करू द्या. आता बऱ्याचशाच गोष्टी सोयीस्कर झालेत, कारण सगळी एक आल्यामुळं सगळ्यांचं ऐकावंच लागणार आहे आपल्याला आणि ते ऐकाल. उद्या अनेक निवडणुका या परिसरामध्ये, एक दिवस सरपंच झाला आणि 5 वर्ष सरपंच झाला सारखाच आहे. एकदा पाठी लागली, सरपंच मधून नाव आलं, त्यात समाधान मानलं पाहिजे. 5 वर्ष मलाच पाहिजे ही जर भावना मनामध्ये राहिली तर खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही आणि गावागावामध्ये विनाकारण वाद लागतात. तर आपण तो निवडणुका लागल्यानंतर ते बसून मिटवण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करावा लागणार आहे. सोसायटीच्या असू द्या, ग्रामपंचायतीचा असू द्या, भले वर्ष 2-2 वर्ष काय असतील त्याच्यामध्ये जर झालं तर आता निवडणुका काही सोप्या राहिल्या नाहीत. पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला वळून माणसं उभा करावं लागतील भाऊ. निवडणुका साधतायत लोक लक्षात आलं, कारण उभा राहण्याचं माणसाची मानसिकता राहणार नाही. कारण बघितलं आपण या निवडणुका कशा झाल्या. 9 वर्ष निवडणुका नव्हत्या, त्यामुळे लोकांना वाटलंय बरं, पण आता नंतर काय वाटतंय बघा. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे बावडा परिसरातून आलेल्या सर्व मतदार बंधू भगिनीचं मनापासून आभार मानतो की आपण चांगल्या प्रकारचं मतदान केलं. आमच्या सर्वांवरती, दादांवरती, मामांवरती, भावावरती, आमच्या सर्व हनुमंत आबा असेल, आम्ही सगळ्यावरती, आमच्यावरती दत्ता मामा घोगरे, सर्व पंडित आबा, ज्यांनी भैया पाटील असतील, मयूर पाटील आमचे आहेत त्या ठिकाणी, या सगळ्यावरती विश्वास ठेवून आपण मतदान केलं. त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब, मनपूर्वक धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राज्याचे नेते, माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री आदरणीय साहेबांना विनंती, आपण आम्हास मार्गदर्शन करावं. आज आपल्या बावडा ग्रामस्थांच्या वतीनं हा एक घरगुती आणि कौटुंबिक सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जी झाल्या त्याचा एक आपुलकीचा, प्रेमाचा एक सत्कार आणि या सर्व सदस्यांना पुढच्या 5 वर्षासाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक आशीर्वाद म्हणा किंवा शुभेच्छा म्हणा, असा एक अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतोय. आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते पीडीसी बँकेचे संचालक, आमचे सहकारी श्री आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्याचे अध्यक्ष श्री हनुमंतराव कोकाटे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दत्ता मामा घोगरे, उदयसिंह पाटील, प्रशांत बापू, मयूर पाटील, पंडित आबा, महादेवराव घाडगे, त्याचप्रमाणे आदरणीय विश्वास काका, दादा आणि उपस्थित असलेले अजित टिळेकर, मनेश भाऊ, आपल्या गावच्या सरपंच पल्लवी गिरमे, उपसरपंच रणजित घोगरे, रामभाऊ पाटील, विक्रम कोरटकर, राजेंद्र मगर, त्याचप्रमाणे संतोष सूर्यवंशी, दादासाहेब कांबळे, अनिल आप्पा, नंदकुमार पाटील, उमेश पाटील, बाळासाहेब मोहिते, सुरेश शिंदेसर, अमरदादा, पवनराजे घोगरे, विक्रम घोगरे, जयवंतराव सूर्यवंशी, उमेश सूर्यवंशी, नंदू गायकवाड, हरिभाऊ बागल, नामदेवराव घोगरे, दत्तात्रय सवाशे, दयानंद गायकवाड, शिवाजी पवार, बागल गुरुजी, समीर मुलानी, संजय घोगरे. नाव राहिलं तर माझा दोष नाही बरं का. आणि सगळेच उपस्थित, आता इतकी संख्या झाली आपल्याकडे
त्यामुळे राग मानू नका. सगळेच आलेले उपस्थित आणि ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला ते बावडा जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या अंकिता, त्याचप्रमाणे बावडा पंचायत समितीच्या उमेदवार धनश्री पाटील, पंचायत समिती लुमेवाडीचे निवडून आलेले उमेदवार शिवाजी उर्फ दादा मोहिते पाटील आणि आपल्या वडापुरी आणि माळवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले चिरंजीव यशराज आप्पासाहेब जगदाळे, सगळे पत्रकार आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, मी खरं म्हणजे सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभार मानणार आहे की ज्याचा उल्लेख सुरुवातीला भैयाने आपल्या भाषणामध्ये केला. आणि जे मतदान बावडे गावामध्ये झालं ते 7,513 मतदान झालं आणि यापैकी 6,134 मतदान हे आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला झालं आणि साधारणतः 1,155 मतदान या 7,513 पैकी विरोधामध्ये गेलं. आणि लीड जर बघितलं आपण तर जवळपास 5,000 मताचं लीड मला असं वाटतं बावडे गावाने दिलं. याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं लीड कधी आपल्या ह्या ग्रामस्थांनी दिलं नाही. याबद्दल खरंच आपलं सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो. दादा 28 तारखेला दुर्दैवानं अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आणि याच ठिकाणी आपण मला वाटतं 29 का 30 तारखेला आपण श्रद्धांजलीची सभा आपण घेतली होती. त्यामुळे दादाच्या आकस्मिकपणानं जाण्यानं या तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा असतील, आप्पासाहेब असतील, हनुमंतराव कोकाटे असतील, ते सिंह पाटील असतील आणि सर्व तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणानं निवडणूक लढवायची आणि एकत्रित आपण निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आपण एकत्रित काम करायचं हे अजितदादांनी सांगितल्यानंतर आपण सर्वांनीच मान्य केलं. आणि त्याचा प्रत्येक काय आला तर कालच्या 7 तारखेला ज्यावेळेस निकाल लागला, मतदान झालं 7ला आणि 9 तारखेला निकाल लागला, त्यावेळेस मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदमध्ये मतदान झालं. पण सर्वात जास्त मताधिक्यानं एक हाती मतदारांनी जर कौल कुणाच्या बाजूने दिला असेल तर तो इंदापूर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 उमेदवारांना या तालुक्यानं भरभरून मतदान केलं आणि होणाऱ्या मतदानातलं 80% मतदान हे घड्याळाला झालं आणि काही ठिकाणी 18%, काही ठिकाणी 19%, काही ठिकाणी 16% आणि काही ठिकाणी 21% एवढं मतदान फक्त या आपल्या 8 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झालं. मतदान झालं 2,10,000. आपल्या उमेदवारांना मतदान पडलं 1,52,744 मतदान हे आपल्या उमेदवाराला मतदान झालं आणि साधारणतः 44,000वर काहीतरी मतं ही विरोधातल्या उमेदवारांना गेली. याचा अर्थ असा आहे की 20%च्या पेक्षा सुद्धा कमी मतदान या तालुक्यामध्ये विरोधकाला मिळालं. आणि या तालुक्यातले 118 गाव आहेत, 335 बूथ आहेत. याची जर वर्गवारी बघितली आपण तर 1 किंवा 2 गावामध्ये 2 किंवा 3 मतदान केंद्रावर बूथवर फक्त आपण मायनस आहे. ह्याच्या व्यतिरिक्त सगळ्या बूथवरती सगळ्या गावामध्ये अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त मतदान या तालुक्यातल्या जनतेनं भरभरून दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याही सगळ्यांचा त्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. याबद्दल खरंच आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आज इथं किसान बहुउद्देशीय संस्था बावडा, किसान सार्वजनिक वाचनालय, यशवंत विविध कार्यकारी सेवा सोसायटी बावडा, ग्रामपंचायत बावडा, शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा, बाजीराव पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटी, हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी, गोपाळ उत्पादक संस्था, रत्नप्रभा देवी उत्पादक संस्था या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा इथं आज हे सत्काराचं नियोजन केलं. त्याचबरोबर आपल्या गावातल्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्याचाही उल्लेख करणं आवश्यक आहे.
गणेशवाडी ग्रामस्थ, बागलफाटा ग्रामस्थ, रत्नप्रभा देवी ग्रामस्थ, घोगरे वस्ती ग्रामस्थ, बाराव फाटा, शिवाजीनगर ग्रामस्थ, भैरवनाथ ग्राम विकास प्रतिष्ठान, डॉक्टर आंबेडकर नगर मधले ग्रामस्थ, अण्णाभाऊ साठे नगर मधले ग्रामस्थ, मुस्लिम समाजाचे सर्व ग्रामस्थ, रामोशी समाजाचे सर्व ग्रामस्थ, वीरशैव लिंगायत समाजाचे सर्व ग्रामस्थ, पश्चिम पेठ, शिवप्रताप चौक, काकडे शेटे, सावंत वस्ती, राजवर्धन नगर, शिवाजी तरुण मंडळ, इंदिरानगर ग्रामस्थ, हनुमान तरुण मंडळ अशा विविध सामाजिक संस्था, समाजाच्या संघटना या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये एवढं भरभरून साथ दिली याबद्दल खरंच मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. मित्रांनो, वेळ खूप झालेला आहे. मी काही जास्त वेळ आपला भाषणामध्ये घेणार नाही, पण आज इथं माझं भाषण झाल्यानंतर ह्या सगळ्यांना काही सत्कार करायचे असल्यामुळं त्यामुळं नंतर त्या पद्धतीने भैया आपण सगळ्यांचे सत्कार इथं करा, कारण बरीच लोक आलेली आहेत, त्यांना पण या ठिकाणी सत्कार करायचे. उद्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या निमित्तानं सुद्धा कार्यक्रम आपण सालाबाद प्रमाणे आपण हायस्कूलवरती ठेवलेला एक भव्य पुतळा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण उभा केलेला आहे. तिथेही काही सत्कारांचे कार्यक्रम ठेवले, त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सर्वांनी यावं. त्याचबरोबर आपल्या गावातल्या तरुण मंडळींनी शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्याची उद्या संध्याकाळी भव्य मिरवणूक आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आणि हे सगळे जे उत्सव आहेत ते सगळ्यांनी एकत्रितपणाने येऊन जर केले तर त्याला अधिक आपल्याला मदत होईल असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. मित्रांनो, आता ह्या निवडणुका झाल्या, सगळी मंडळी आता इथं उपस्थित आहेत. मला असं वाटतं की आता आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदची सत्ता, एक हाती सत्ता आता आपल्या ताब्यामध्ये आली. 51 घड्याळावरची चिन्ह निवडून आलेले आहेत, एक तुतारेवरती निवडून आलाय, म्हणजे 52 सदस्य आज आपल्याकडे आहे. परवाच बारामतीला मी, मामा, आप्पासाहेब, हनुमंतराव आम्ही सगळे गेलो, सगळे सदस्य होते बरोबर. सुनीत्रा वहिनींच्या बरोबरही चर्चा झाली, जिल्ह्यातले पण सगळे होते आणि एकत्रितपणानं बसून पुढची 5 वर्ष जिल्हा परिषदचा जो कारभार आहे, पंचायत समितीचा जो कारभार आहे, तो एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला चालवावा लागणार आहे. मला सर्वांना या ठिकाणी सांगायचं आहे, आता हे सगळे तरुण सदस्य आहेत, म्हणजे आमची कल्पना अशी आहे की 1-2 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम यशदामध्ये या सगळ्या निवडून आलेल्या सदस्यांचा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. कारण योजना एवढ्या आहेत, मला असं वाटतं या सगळ्या योजनेची माहिती पहिल्यांदा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे. त्यामुळे जिल्हा परिषदची आता लवकरच पंचायत समितीची निवड होईल, पहिल्यांदा सभापती उपसभापतीची, त्यानंतर मग अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होईल. अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर सब्जेक्ट कमिट्या, विषय समिती असतात, त्या विषय समित्यांच्या निवडणुका होतील. 4 विषय समिती आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष 2 आहेत, असे एकंदरीत 6 पदाधिकारी जिल्हा लेवलला आणि सभापती आणि उपसभापती हे तालुका लेवलला असे पदाधिकारी आपल्याला निवडायचे. एकत्रित बसून आपल्याला त्या संदर्भातला निर्णय होईल आणि मला असं वाटतं खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे प्रशासन हे आपल्याला चालवायचे सांगतो. आज इथं सदस्यांना मला एवढंच सांगायचं या ठिकाणी की तुम्ही तुमच्या कामाचा फोकस जो आहे, कारण आम्ही पण जिल्हा परिषद मधनं पुढे गेलेलो आहे, तुमच्या कामाचा फोकस हा त्या गावातला सामान्य माणूस असला पाहिजे. त्या गावातला सगळ्या जाती धर्माचा माणूस हा तुमचा कामाचा फोकस असला पाहिजे. तुम्ही मोठ्या कामांची चर्चाच करू नका. कुठं मोठा रस्ता लागेल तुम्हाला, कुठं मोठा एखादा बंधारा लागेल, कुठं एखादा मोठं सबस्टेशन लागेल, ते बघू आम्ही, त्याच्यात वेळ वाया घालवू नका. तुम्हाला मागणी केली आम्हाला सांगा, आम्ही बघू ती, मामा, आम्ही, आप्पासाहेब सगळे बसून बघू आम्ही. पण तुमचा कामाचा फोकस जो आहे, हे माझं स्पष्ट मत आहे, ते म्हणजे गावातला मागासवर्गीय समाज आहे, गावातला अल्पसंख्याक समाज आहे, गावातला अल्पवर्ग शेतकरी आहे, गावातला सामान्य माणूस आहे, त्याला योजना आपण काय देऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे योजना इतक्या आहेत, त्याचा अभ्यास आपण करू आणि लाभ देताना मात्र एका गोष्टीची काळजी घ्या, एका माणसाला एकदाच लाभ मिळाला पाहिजे, त्याशिवाय दुसऱ्याचा नंबर लागणार नाही. तर ठराविक माणसाला प्रत्येक वेळेस त्यालाच लाभ असेल
तर तो पण योग्य होणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण एकत्रित बसून करू आणि चांगल्या पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये आपल्याला विकासाची कामं या माध्यमातून करता येतील. आता आपण एकत्र आलेलो आहे ते काय फक्त निवडणुकीपुरतं आलेलो नाही. एकत्र आलोय तो काय आपला संघर्ष कमी करणं हा तर भाग आहेच आणि तो बऱ्यापैकी संघर्ष कमी झालाय. तो बऱ्यापैकी तालुक्यामधला वाद सुद्धा संपुष्टात आलाय. आज एक दुर्घटना भिगवणला घडली, लगेच आम्ही सगळ्यांनी त्यात हस्तक्षेप करून ते प्रकरण तिथल्या तिथं कसं थांबलं पाहिजे त्या पद्धतीचा प्रयत्न झाला. नाहीतर कारण नसताना दोन समाजामध्ये लगेच वाद निर्माण झाला असता. सोशल मीडियामधनं काही बातम्या बाहेर आल्या असत्या आणि त्याची किंमत तुम्हाला आम्हाला मोजावी लागली असती. उद्या शिवजयंतीचा कार्यक्रम आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्या जगामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण आज जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जर गेला तर एकाच राजाचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. आणि आज त्यांची जयंती उद्याच्याला आहे, ती सुद्धा सगळ्या जाती धर्मानं एकत्रितपणाने येऊन आपल्याला पार पाडायची. हे मी का सांगतो, कारण विकासाबरोबर सामाजिक सलोखा सुद्धा महत्वाचा आहे, सामाजिक शांतता सुद्धा महत्वाची आहे. गावागावामधला सगळ्या समाजाचा एक आवाज असणं ही संस्कृती आपल्याला मोठ्या भाऊंच्या काळापासून मिळालेली आहे आणि मला असं वाटतं ते काम सुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचंय. आज इथं मगाशी मला तापसच गेल्या, म्हणजे मी त्यांनाही बोलणार आहे. मी भरणे मामांशी पण परवा दिवशी फोनवर बोललो. आता राज्य सरकारची कर्जमाफीची हालचाल सुरू झाली, त्यामुळे जेवढे आपल्या गावातल्या तालुक्यातल्या विकास सोसायटी आहेत, मी ERला आणि DDRला सुद्धा हनुमंतराव काल बोललो मी पुण्यामध्ये, मी कमिशनर सहकार आयुक्ताला सुद्धा बोललो मी. ते म्हणले आम्ही आता माहिती गोळा करतोय सगळी. माझं म्हणणं असं आहे, जी काय असेल नसेल ती 30/6 पर्यंतची सगळी माहिती ऑनलाईन ती एकदा राज्य सरकारकडे जाऊ द्या. उद्या डॉक्युमेंटेशन मध्ये जर आपण कमी पडलो, सरकार काय निर्णय घेईल ते नंतरचा भाग आहे, पण आपण सुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं 30/9 पर्यंत अकाउंटची माहिती सेक्रेटरी मार्फत सोसायटी मार्फत गेली का, नसेल गेली तर ती आपण आजच बघितलं पाहिजे. नाहीतर एकदा का सगळ्या याद्या ऑनलाईन, एकदा त्यांनी एक पोर्टल काढलंय, किती लोकांना माहिती मला माहित नाही, पण माझा एक स्वभाव आहे कुठली गोष्ट बारकाईने बघायची. तर त्या पोर्टलमध्ये जर आपण जर ऑनलाईन जर ह्या सगळ्या नोंदी नाही केल्या आणि उद्या एक 25-30 हजार कोटीची कर्जमाफी झाली, मग आपण जागा होणार नाही का, आमचं नाव कसं काय आलं नाही त्याच्यामध्ये, आणि मग हिथं वाद घालण्यात काय अर्थ आहे स्वतः. आणि मग ह्या गोष्टीकडे सुद्धा अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे शेटपळ तलावाचा, ज्याचा आबा चांगला निकाल झाला, तुमचं अभिनंदन. पण आता हा निकाल झाला म्हणजे आता लढाईला खरी सुरुवात झाली आता, कारण एक ऍक्शन झाली त्या ऍक्शनला उद्या रिॲक्शन येणार आहे, त्या रिॲक्शनला उद्या पुन्हा ऍक्शन येणार आहे. मला असं वाटतं या बाबतीमध्ये सुद्धा थोडी काळजी आपल्याला घेण्याची आवश्यकता आहे. त्या निर्णयामध्ये एक महत्वाचा निर्णय जो माझ्या दृष्टीनं आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं महत्वाचा झालेला आहे, 2014ला जे जाहीर प्रकटन काढलं होतं, ते जाहीर प्रकटनामुळेच ह्या 152 परवानगी आल्या. तर जाहीर प्रकटनच रद्द करावा अशा प्रकारचा एक महत्वपूर्ण निर्णय हा त्या MWRRच्या माध्यमातून झालेला आहे. त्याची सगळी माहिती आपण घेऊ आणि त्याला लागणारं उद्या कॅबिनेट दाखल करणं, पुढच्या ज्या प्रोसेस आहेत त्या निश्चितपणानं आपण करू. परंतु शेटपळ तलाव हा ह्या 12-14 गावाची आर्थिक संजीवनी आहे ती खरं म्हणजे, आणि ते जर आपल्याला जर अडचणीचं झालं तर मग मात्र इतकं शाश्वत आणि इतकं सोपं इरिगेशन देशात नाही कुठं सांगतो तुम्हाला. हा म्हणजे 10,000 एकराचं इरिगेशन आणि ते सुद्धा 30 लाख रुपये आहे बरं का सांगतो. हा त्याचं जर सगळा हे बघितला, मी त्याचा आराखडा पण तयार केलाय सगळा, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील तर ते आपण बसून या ठिकाणी आपण करू. दुसरा मुद्दा जे आप्पासाहेबांनी मांडला ते भीमा नदी आणि नीरा नदीच्या संदर्भात सुद्धा हे बंधारे जे आहेत आपले सगळे, त्या बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये लवकरच आपण एक बैठक घेऊ आणि हे बंधारे आपल्याला एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आता आपल्याला, त्या टेक्नॉलॉजी प्रमाणे एक 3 वर्षाचा आराखडा हा आपल्याला करावा लागेल. आणि माझं मत असं आहे की एप्रिल अखेरपर्यंत ह्या बंधाऱ्यामध्ये दरवर्षी हे पाणी राहिलंच पाहिजे, हा तरच आपण जिवंत राहू शकणार आहे, नाहीतर आपलं इरिगेशन होणारच नाही सांगतो तुम्हाला. कारण भाटघरलाही मर्यादा आहे, भाटघरचा तर प्रश्न अजून वेगळा आहे, नीरा देवधरच्या संदर्भातला प्रश्न अजून गंभीर आहे. उद्या खडकवासल्याचं पाणी तर येईल का नाही अशा प्रकारची फार मोठी शंका आहे.
संसर्गचा विषय बऱ्यापैकी आता अडचणीमध्ये आलेला आहे. तर हे विषय सुद्धा थोडा आम्ही प्रशासनामध्ये बरेच वर्ष काम केलेलं असल्यामुळं कुठेतरी आता एकत्रितपणानं मला वाटतं ह्या प्रश्नाकडे आपल्याला लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. हे मला प्रामुख्यानं आज या ठिकाणी सांगायचंय. 22 गावाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सुद्धा हा सुद्धा खूप ऐरणीवर आलेला आहे आणि तो जर प्रश्न सोडवायचा असेल तर काय 2-3 शॉर्ट टर्म मेजर्स आहेत, ज्याला तात्पुरते निर्णय म्हणतो आपण, आणि 2-3 लॉंग टर्म निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. तर त्याच्याबद्दलही आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. आज सकाळी सुद्धा माझं त्यांचं बोलणं झालं. ते मला म्हणले 23-24 तारखेला मी वेळ देतो, एक 10-20 जण आपण मुंबईला जाऊ आणि मग तिथं त्यांच्याशी बोलणं करू, त्यांचंही आपल्याला सहकार्य मिळेल. ठीक आहे, पक्ष वगैरे काय असतील इकडं तिकडं तो भाग सोडून द्या, पण व्यक्तिगत संबंधावरती सुद्धा आपल्याला या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतील. आवश्यकता पडली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सुद्धा आपल्याला जावं लागणार आहे. शेवटी ही विकासाचे प्रश्न आहेत, हे काय कुठल्या एका पक्षाचे प्रश्न नाहीत. ह्या सगळ्या कामामध्ये सुद्धा मला असं वाटतं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन करावं लागणार आहे. आणि ती जी गाळपेर जी आहे सगळी बॅकवॉटरच्या संदर्भातली, कारण यशराजचा मतदारसंघ तिकडचा आहे त्या भागातला एक पंचायत समिती तर सगळी बॅकवॉटरचीच आहे. तर तिथं सुद्धा आता मला वाटतं परवा कांदलगावला 1000-1200 लोकांची बैठक झाली. आता चिंदादेवीला एक बैठक होती, पळसदेवला एक बैठक होणार आहे आणि एक मोठं आंदोलन कदाचित त्या सगळ्या परिसरामधलं उभा राहील असं चित्र मला या ठिकाणी दिसतंय. अभयारण्यापेक्षा सुद्धा मोठं संकट त्या बॅकवॉटरच्या संदर्भामध्ये आलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला कसं डायल्यूट करता येईल किंवा डिफ्यूज करता येईल त्या संदर्भातला सुद्धा मार्ग हा तुम्हाला आम्हाला सर्वांना काढावा लागणार आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणात पुढे येतोय. आता जंक्शनची MIDC 1000 एकराची मंजूर झाली. मला असं वाटतं त्याची एक बैठक आपल्याला मामांशी चर्चा करून घ्यावी लागेल. आणि त्या जंक्शनच्या MIDC मध्ये माझं तर मत वेगळं आहे. त्या जंक्शनच्या MIDC मध्ये आपल्या तालुक्यामधले जे वर्कशॉप्स आहेत, जवळजवळ 400 ते 500 वर्कशॉप आपल्या तालुक्यामध्ये आहेत. या सगळ्या वर्कशॉपच्या लोकांना आपण एकदा बोलवू. ही सगळे आपलेच कार्यकर्ते आहेत. कोणाचं 200 लोकांचं वर्कशॉप आहे, कोणाचं 300 लोकांचं वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉप लोकांना जर त्या MIDC मध्ये 2-2, 5-5 एकराचं प्लॉटिंग पाडून त्यांना जर त्या वर्कशॉपमध्ये जर आपण प्राधान्य दिलं आणि काय डी झोनच्या काही सवलती 75% पर्यंत डी झोनच्या सवलती येतात. म्हणजे आपण C झोन मध्ये मोडतोय, आपण काय डी मध्ये मोडू शकत नाही. तर C झोन मध्ये तुम्ही जर 100 रुपये गुंतवले तर 75 रुपयापर्यंत टॅक्सेशन मध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला सवलत देतं पुढच्या काळामध्ये. तर त्याचा फायदा मला वाटतं त्या MIDC मध्ये आपल्याला करता येईल. आणि काय दुसरे आम्ही काय उद्योग जर आणले तर रोजगारचा प्रश्न तरुण मुलांचा जो आहे तो ह्या माध्यमातून निश्चितपणानं सुटेल, हे मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचंय. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपलं सगळ्याचं अर्थकारण शेतीवरती अवलंबून आहे. शेतीला पहिलं काय लागतं तर पाणी लागतं. पाण्याची व्यवस्था प्राधान्यानं करावं लागेल. दुसरं काय लागतं तर वीज लागते. आता कालच माझ्याकडं रत्नप्रभा वस्तीनं आगलं वस्तीचं दिरू पडलं कुठे नाही काही भैया त्यांचा फोन आलता की तिथलं ती मला वाटतं रात्रीची लाईट केली. आता तुम्हाला बरोबर आहे, दिलीप नाही कुठे दिसतोय बसणार इथं, सुभाष बी आहे इथं, पलीकडे सगळी रात्रीची लाईट केली. आता ही लाईट रात्रीची का झाली तर आपल्या ह्या सगळ्या सबस्टेशन मध्ये 5 MV 10 MVचे ट्रान्सफॉर्मर कमी आहे. मला वाटतं मध्यंतरी आपण देवेंद्र फडणवीस साहेबांकडूनच म्हणजे आपण मयूर काही 5 MVचे काही ट्रान्सफॉर्मर्स आपण आणले होते. जाता येता हायवेला बघा लोणीच्या सबस्टेशनला 2 ट्रान्सफॉर्मर पडले. तिथं सांगण्याचा उद्देश असा आहे की 5 MVचा ट्रान्सफॉर्मर 6 कोटीला बसतो, 10 MVचा ट्रान्सफॉर्मर 10 कोटीला बसतो. हे ट्रान्सफॉर्मर आणावं लागतील आपल्याला, कारण वाहक क्षमता आहे पण ती डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी लागणारे ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे नाही. ते काम आपल्याला हातामध्ये घ्यावं लागेल, कारण ही शेवटी ही आता विकासाचंच बोललं पाहिजे आता. आणि मलाही तुम्हाला सर्वांना सांगायचं, प्रत्येकाने आता थोडं आता व्यवसायाच्या मागं लागा, शेती धंद्याच्या मागं लागा. क्षेत्र तेवढंच आहे, कदाचित भविष्यात अजून कमी होईल. त्यामुळं कमीत कमी क्षेत्रामध्ये आपलं उत्पन्न कसं वाढेल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. तुम्ही आमच्यावर चला, थोडासा आपला भाग हॉर्टिकल्चर मध्ये कमी आहे, केळीमध्ये कमी आहे, ऊसामध्ये कमी आहे. आता आपल्याकडे 3 साखर कारखाने आहेत. छत्रपती कारखाना पृथ्वीराज बापू चालवत आहेत,
त्यांनी 3100 रुपये दर दिला. निराविमा कारखाना 3100 रुपये दर झाला. 15 जानेवारी पर्यंतची बिलं आपण दिली. मी आजच सांगतो आपल्याला, मी आता सांगत होतो इथं, राहिलेलं जे काही बिल आहे आता 30 का 31 कोटीचं, ते 20 तारखेला तुमच्या खात्यात जमा होईल. सांगतो परवा दिवशी, उद्या सुट्टी आहे, 20 तारखेला ते बिल तुमच्या खात्यात जमा होईल. म्हणजे पहिलं वर्ष असं आहे की कारखाना बंद झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत सगळं ऊसाचं पेमेंट हे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. करमुळगीचं सुद्धा 31/12 पर्यंत पेमेंट जमा झालेलं आहे. मंगळवारी बहुतेक माझं त्यांचं बोलणं झालं, ते पण 3200 रुपयांनी पेमेंट जमा होईल. सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या 3 साखर कारखाने आणि जिल्हा मध्यवर्ती बँक याचं कॉम्बिनेशन व्यवस्थित जर आपण केलं तर याच्यातून 1200 कोटी रुपये 4 महिन्यामध्ये शेतकऱ्याला मिळतील. सोपं काम नाहीये हे. आता आम्ही 3 कारखान्याच्या याद्या काढायला लावल्यात. सांगतो तुम्हाला, थोडंसं खोलात जावं लागेल. तिथं 7,000 लोकांनी ऊस घातलाय. करमुळगीला 11,000 लोकांनी ऊस घातलाय. छत्रपतीला 9,000 शेतकऱ्यांनी ऊस घातलाय. त्याचा कॉम्प्युटराइज डाटा काढायला सुरुवात केली. ज्या शेतकऱ्याचा ऊस एकरी 20 टनाच्या खाली आहे त्याची पहिली यादी आम्ही काढतोय आता, आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे. त्याला सांगणार आहे, बाबा 20 टनाने तुझी शेती परवडणार नाही. तुला 8,000 नाही 10,000 रुपये टनाला दर जरी दिला आणि तुझं उत्पन्न जर एकरी 20 टन निघणार असेल तर नाही परवडणार. मग एक तर तू उत्पन्न वाढव, नाहीतर मग तू ऊस करायचं बंद कर, दुसरं काहीतरी कर. इलाज नाही त्याला काय. उत्पन्न वाढवलंच पाहिजे आपल्याला. दर तर मिळेलच आपल्याला, पण त्या दरानं तुमचं सगळं लगेच भागाल अशी परिस्थिती नाही आहे. ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये प्रत्येकाने 10-20 टन जर एकरी ऊस वाढला आपला तर मला वाटतं त्याचा फायदा चांगला होईल. काल तुम्ही माझी पत्रकार परिषद बघितली असेल. पुण्यामध्ये आमची एक मोठी बैठक झाली. नॅशनल फेडरेशनची 235वी बोर्ड मीटिंग आम्ही काल पुण्यात घेतली होती. साखर आयुक्तापासून सगळे आम्ही एकत्र बसलो. एकंदरीत सगळं चित्र जर बघितलं तर ह्या राज्यातला साखर धंदा हा 90 दिवसावर आलाय. आता आपण 90 दिवस जर कारखाने चालवायचे आणि 365 दिवस पगार द्यायचा, जगात अशी इंडस्ट्री कुठली नाही सांगतो हा. म्हणजे 3 महिने काम करायचं आणि 13 महिन्याचा पगार द्यायचा. राहिलेले 9 महिने एवढी सगळी माणसं सांभाळणं आणि एवढी सगळी डेड इन्व्हेस्टमेंट ठेवून चालणं हे खरंच आता न परवडणाऱ्या गोष्टी आहेत. त्याला काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल. आणि म्हणून सर्क्युलर इकॉनॉमी ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्याकडे मागच्या महिन्यामध्ये आमची एक बैठक झाली दत्तोबा, आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सर्क्युलर इकॉनॉमी हे मी काय सांगतो आपल्याला, थोडं जरा आता विचार वेगळा करण्याची आवश्यकता आहे. सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये काय काय येतंय तर कारखान्याकडे 200-250 एकर जमीन आहे, 100 एकर जमीन मोकळी पडलेली आहे. तिथं सोलर पॉवर प्लांट आपण टाकू शकतो. त्याचं ऍडिशनल इन्कम आपल्याला मिळेल. मल्टीफीड डिस्टलरीज आपल्याला काढावी लागतील. तिथं आपल्याला ऑफ सीझन मध्ये मक्यापासून, ब्रोकन राईस पासून, गव्हापासून आपण 2 महिने 2.5 महिने आपण ग्रेन बेस्ड डिस्टलरी चालवू शकतो. तिसरा महत्वाचा मुद्दा फूड पार्क हा एक आता नवीन कन्सेप्ट आलाय. म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री कारखान्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो. तो एक मार्ग त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि चौथा महत्वाचा मार्ग त्याच्यामध्ये असा आहे की दुसरे काय रिसोर्सेस आपण त्या जागेमध्ये करू शकतो का. असं करून उद्या 200 दिवस जर ही इंडस्ट्री चालली तरच त्याचा ब्रेक इव्हन पॉइंट येणार आहे. नाहीतर येणाऱ्या भविष्य काळामध्ये तोच एक शाश्वत धंदा आपल्या हातात आहे. आता मी काल माहिती घेतली 2470 कोटीची FRP अजितराव द्यायची राहिली. काल यादी आली आयुक्ताकडून आली. देश पातळीवर 7,000 कोटीची FRP द्यायची राहिली. कारण दिलेला दर आणि साखरेचं उत्पन्न हे मॅचच होत नाही. आता काल केंद्रानं 5 लाख टनाला एक्सपोर्टला परवानगी दिली. आज सकाळचं लंडन मार्केट आपण मोबाईलवर बघू शकता. उमेश तुम्ही सुद्धा बघू शकता की लंडन मार्केट आज सकाळचं जे आहे ते 372 सेंट्स आहे. 372 सेंट्सचा जर इंडियन करन्सीमध्ये जर ट्रान्सफर आपण केलं तर 3425 रुपये आज थायलंडचा साखरेचा दर आहे, मेक्सिकोचा साखरेचा दर आहे, बांगलादेशचा साखरेचा दर आहे. आता बांगलादेशमध्ये 10 लाख टन साखर लागणार आहे. आता तिथं नवीन राष्ट्राध्यक्ष काल निवडून आले. पण तिथला साखरेचा दर जर बघितला आपण तर ती आपल्याला 28 रुपये बसतो. इथं 28 रुपये साखर देऊन चालेल का. इथं दर दिला 3100 रुपये, त्यांना साखर जर 2800 द्यायची म्हटलं. हे सगळं गणित जे आहे
हे कुठेतरी आपल्याला आता थोडंसं गांभीर्याने लक्ष द्यावं लागणार आहे. ह्याला पर्याय काय, तो पर्याय काढतोय आपण. MSP वाढवली पाहिजे, इथेनॉलचे दर वाढवले पाहिजे. आता 1054 कोटी लिटर इथेनॉलचं टेंडर निघालं. दुर्दैवानं ग्रेन बेसला इथेनॉल जास्त जायला लागलं. त्यांना द्यायला आमची हरकत नाही, कारण मका पिकवणारा शेतकरी महत्वाचा आहे, ब्रोकन राईस पिकवणारा शेतकरी महत्वाचा आहे, पण त्याबरोबर ऊस पिकवणारा शेतकरी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, कारण ती संख्या 6 कोटी आहे त्या देशामध्ये. म्हणून सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे मार्ग सुद्धा आपल्याला काढावे लागतील. दुसरा पर्याय, आता लोक केळीकडे वळलेले आहेत, पण सारखं आमच्याकडे कार्यकर्ते भेटतात. आम्हाला त्या अभयजींना फोन करा आणि रोपं द्यायला सांगा. ती म्हणतो 3 वर्ष मी रोपच देऊ शकत नाही. ही वस्तू तिथे मग टिश्यू कल्चरचं बघावं लागेल आपल्याला. आता काल परवा पवार साहेबांनी, कालच मी पवार साहेबांना भेटलो, 5 मिनिटं भेट झाली माझी. आता ऑस्ट्रेलियाला आम्ही 4 जण चाललोय परवा, म्हणजे मला वाटतं काहीतरी 8 तारखेला. ऑस्ट्रेलियाला का चाललोय आम्ही, तर ब्रिस्बन, सिडनी आणि मेलबर्न या 3 ठिकाणी आंतरराष्ट्रीय खूप मोठा रिसर्च झालाय ऊसाच्या बाबतीमध्ये. तर तिथं एक सायंटिस्ट घेऊन आम्ही चाललोय. मी, बाळासाहेब थोरात, आम्ही 4-5 जण चाललोय. सांगण्याचा उद्देश असा आहे की तिथली काय टेक्नॉलॉजी आहे ती इथं आपण आणू शकतो का. आता EIचं निघालंय. आता मी प्रयोग म्हणून दुसऱ्याला सांगण्यापेक्षा मी शाहीबागमध्ये EI वर ऊस केलाय. एक 15 दिवसांनी तुम्हाला सगळ्याला बोलवतो, या बघायला तिथं. मी तर काय बांधावरचा शेतकरी, मी काय रोज तिथं जात नाही. पण उद्या आपल्याला 100 टन 120 टन ऊस काढल्याशिवाय खरंच पर्याय राहिलेला नाही आपल्याला. आता दुसरा विषय आहे दूध धंद्याच्या संदर्भातला. मला या भागातल्या सगळ्या लोकांना सांगायचंय, तुम्ही जरा आता तरुण मुलांनी म्हशीच्या दुधाकडे वळलं पाहिजे. आता हे बघा, जिथं फायदा आहे, जिथं आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे ती केलं पाहिजे. आणि काय अवघड नसतं सांगतो करायचं. उगाच आपण म्हणतो. आता इथं विक्रम बसलाय, उदाहरण सांगतो. त्याला मी एक बल्ब कूलर दिला विक्रमला. विक्रम उभा राहा जरा, नको म्हणत होता ते. त्याला बल्ब कूलर दिला. पहिल्या दिवशी दूध आलं 16 लिटर बापुराव. आणि ते 16 लिटर कोणाचं माहितीये का, त्याचं 8 लिटर आणि शेजारचं 4 लिटर, संपलं 16 लिटर. आज तुझं किती बल्ब कूलर दूध आहे सांग. 3500 लिटर दूध झालंय सांगतो. त्यातलं 1400 लिटर दूध म्हशीच आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आपल्याला विकास म्हणजे काय, हीच विकासाची सूत्र आपल्याकडे आहे. आणि म्हणून सगळी गावातली माणसं जमले. थोडंफार आम्हाला बी काय कळतं म्हणून तुम्हाला सांगतो. ते फक्त नुसतं इकडून ऐकून इकडून सोडून देऊ नका. या पुढे सगळी आता काय मदत लागेल ती मदत आपण करू. तरुण पिढीने सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये पुढे आलं पाहिजे आणि छोटे मोठे व्यवसाय हे केले पाहिजे. ठीक आहे, बावड्या गावाची भौगोलिक परिस्थिती काय, त्या गावातलं 50% लोकसंख्या ही मजूर वर्गाची आहे आणि राहिलेले 50% हे शेतकरी आहेत. मग आता हे 50% जो मजूर वर्ग आहे, ह्या मजूर वर्गासाठी सुद्धा ज्या योजना आपल्याकडे असतील. आता इथं आमच्या ग्रामसेवक मॅडम बसले तिथं. आता ग्रामपंचायतच्या योजना, आता आम्ही ग्रामसभा बोलवली तर ग्रामसभेला येतच नाही कुणी सांगतो आणि भांडणं लगेच सांगतो तुम्हाला. कसा गावाचा विकास होणार आहे. हे सगळं बदलावं लागेल आपल्याला. गाव लेवलला सुद्धा एकत्र बसावं लागेल. माणसांनी प्रत्येक गोष्ट ही विकासावरच बोलली पाहिजे, हे माझं मत आहे सांगतो. आणि काढू मार्ग. आपण कोणाची शंका असेल या बोला, मार्ग काढू, चर्चा करा, तुमचे प्रॉब्लेम सांगा, त्यातनं आपण पुढे जाऊ. तरच ह्या गावाचा आणि ह्या सगळ्या परिसराचा विकास हा चांगल्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी होऊ शकणार आहे. आता पुढच्या काळामध्ये राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती, कालच मला एक जण सांगत होता, 1,86,000 कोटी रेव्हेन्यू डिफिसिट आहे. 8,55,170 कोटीचं बजेट आहे. आता कदाचित ते बजेट देवेंद्र फडणवीस मांडतील सभागृहामध्ये. उद्याच्या 6 तारखेला काहीतरी बजेट आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास जर आपण केला तर कुठेतरी आपल्याला आता केंद्राच्या पण काही योजना आपल्याला आणाव्या लागतील. इरिगेशनच्या बाबतीत पण योजना फार आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्याही आणाव्या लागतील आपल्याला. ती चर्चा आपले विजय घोगरे आपले एसी होते, आता ते रिटायर झालेले आहेत. अतिशय हुशार माणूस आहे. 2 वेळा आमची त्यांची बैठक झाली. त्यांचा आपण अभ्यास करू. इथं धुमाळ साहेब आहेत आपल्या कृष्णा कोरी विकास महामंडळामध्ये. कपोले साहेब आहेत, काही सेक्रेटरी आहेत तुमचे मुंबईला. चांगले अधिकारी आहेत, आपले त्यांचे परिचय आहेत. त्यांनी आमच्याबरोबर बरेच वर्ष काम केले प्रशासनामध्ये. सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितपणाने कराव्या लागतील.
आणि हे सगळं करत असताना आम्ही बर्णे मामा असतील, आप्पासाहेब असतील, हनुमंतराव बाबा असतील, सगळे मंडळी निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपण काम करू, एवढेच मला या निमित्तानं आपल्याला ग्वाही द्यायची. आता निवडणूक संपली, राग, लोभ, द्वेष सगळा विषय संपला. ज्याचं योग्य काम असेल ते काम करा, कुणाची अडवणूक करू नका. एखाद्याने विरोध केला म्हणून त्याच्यावर काय राग धरू नका. ठीक आहे, चालतं. शेवटी लोकांनी भरभरून आपल्याला मतदान केलेलं आहे आणि मला आनंद आहे की आज आपल्या बावड्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये सगळी मंडळी, मग भैया असेल, मयूर असेल, बापूराव असतील, आबा असतील, गाडगे असतील, सुरेश शिंदे असतील, मनोज पाटील, सगळी आणि ह्या गावातली आमची सगळी मंडळींनी एकत्रितपणानं खूप चांगलं नियोजन गावात केलं आणि त्याच गावामध्ये कुठेही कटुता न येता चांगलं मताधिक्य आपण घडवलं आणि तीच परिस्थिती अख्ख्या 16 गावामध्ये सुद्धा झालेली आहे. ते मला या निमित्तानं आपलं सर्वांचं अभिनंदन करायचंय. आता तिन्ही सदस्यांना मला सांगायचंय की तुम्ही आता 1-2 दिवस थोडा आभार भेटीचा दौरा प्रत्येक गावात जाऊन या, प्रत्येक ठिकाणी निरोप देऊन त्या मतदारांचे जाऊन आपण त्या ठिकाणी आभार मानले पाहिजे आणि मग जिथं जिथं जाल तिथं तिथं कुणी जर मागणी केली तर ती डायरीमध्ये लिहून घ्या की ह्या वस्तू दादा ही मागणी आहे. उद्या बोरवेलचं काम असेल, हापशाचं काम असेल किंवा आता परवा मनरेगामधून अजितराव एक योजना आली ती म्हणजे गायगोट्याची योजना आली. तर ती मनरेगाचं एवढं बजेट आहे मनरेगाचं. त्या एक भोसले मॅडम आहेत, त्या त्याच्या तहसीलदार आहेत. त्या परवा मला भेटल्या आणि ते मला म्हणल्या, भाऊ इतकी मोठी योजना आहे, तुम्ही जर हा तालुका जर घेतला तर ह्याच्यामध्ये पाहिजे तेवढा निधी मी देते सांगतो. पण त्या पंचायत समितीत पण दादा बघावं लागेल. तिथं बी काय होतं, एखादं प्रकरण करायचं म्हणलं की काय चालतं तिथं ते आपल्या सगळ्यालाच माहिती. हे आता सगळं बंद करावं लागेल सगळं आपल्याला. आणि म्हणून जिल्हा परिषद पंचायत सदस्यांना माझी एक सूचना आहे की अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंकिताला गाडीत मग अशी ते सांगत होतो, 0 ते 6 वया गटातला जो बालक वर्ग आहे, जो उद्या आपलं भविष्य आहे, ती बिचारी गरीब आहेत, त्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही काय. ह्या अंगणवाड्या आणि मदतनीस आणि त्याच्यावरचा पर्यवेक्षक, सुपरवायझर ज्याला म्हणतो आपण, त्याचं एक तुम्ही या भागातली एक बैठक घ्या. यश, तू सुद्धा तुझ्या गटामध्ये सगळ्या अंगणवाडी सेविका मदतीचं 1 दिवसाची कार्यशाळा घ्या. काही एनजीओला आम्ही बोलवतो, त्यामध्ये काही योजना केंद्र सरकारच्या त्यांच्यापर्यंत आपण मांडू आणि मग वैद्यकीयच्या बाबतीत सुद्धा आपल्याला लक्ष घालावं लागेल. प्राथमिक शिक्षण सुद्धा हे तुमच्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे आणि आहेच ते, पण तो शिक्षक त्याच्याबद्दल बी आपण चर्चा केली पाहिजे. त्यांनी पण नवीन पिढी चांगल्या पद्धतीनं घडवली पाहिजे. आता आम्ही सुद्धा या प्राथमिक शाळेत आम्ही 2रीपर्यंत शिकलोय सांगतो. त्यावेळेचा जो दरारा होता त्या गुरुजीचा, ती काय न सांगण्यासारखा होता सांगतो. आता इतकी अवघड परिस्थिती झाली, त्यामुळे थोडं लक्ष घालावं लागेल आपल्याला. त्यांचं काय असेल त्यांनाही समजून घेतलं पाहिजे. आता आरोग्याच्या बाबतीमध्ये आता इथं आपलं ग्रामीण रुग्णालय, पहिलं काम आपण आबादी हातात घेऊ सगळं भैया, बरं का. ग्रामीण रुग्णालयाचं इतकं अवघड झालंय त्या ग्रामीण रुग्णालयाचं. मग एवढी मोठी इमारत आपण बांधली, 8 कोटी रुपये वर्ल्ड बँकेतनं आपण आणले, 400-500 ओपीडी व्हायला पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि मग काही 2 ओटी आहेत, 2 ऑपरेशन थिएटर्स आहेत. स्नेक बाईट असेल, डॉग बाईट असेल. आता इनामदार डॉक्टरकडे रोज 10 पेशंट स्नेक बाईटचे सांगतो तुम्हाला. आणि ती गोहनच जर चावला तर काय होतं की काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ह्या गोष्टीवर सुद्धा मला वाटतं आपल्याला अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. आणि म्हणून थोडंसं सगळं आपण बसून या गोष्टीचं आपण व्यवस्थितपणाने नियोजन करू, एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. शिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडी माझी आपल्या सर्व आलेल्या लोकांना एक माझी सूचना आहे आणि मी अधिकाऱ्यांना सांगतो, आपली घरातली पुढची पिढी ही शिकलीच पाहिजे सांगतो. हा परिस्थितीची कारणं सांगू नका. उगाच आपण 10, 12, 14 वर्षाची मुलं ही आपण कामाला लावतो, ही चुकीच आहे. हा बालमजुरीचा कायदा आहे. तुम्ही त्याचं शोषण करताय, आपल्याच पुढची पिढी आपण बरबाद करतोय. आणि याकडे सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत, का आपली मुलं शिकत नाहीत? शिकल्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. शिक्षण हे शेवटपर्यंत आपल्याला शिदोरी म्हणून आपल्या बरोबर राहणार आहे. ह्या गोष्टी आता अधिकारवाल्यांनी सांगावंच लागतील आता आपल्याला. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की थोडं व्यसनापासून सुद्धा आता नव्या पिढीने सुद्धा बाजूला राहिलं पाहिजे. थोडं त्याचा पण एक चांगल्या प्रकारचा मार्गदर्शन आपल्याला करावं लागेल. नवीन पिढी तेवढी शोषक राहिलेली नाही.
थोडं बोललं तर माणसाला राग येतोय. मोबाईल दिला नाही म्हणून सुद्धा काही मुलं आत्महत्या करतात. ही सुद्धा एक सामाजिक प्रश्न आहेत सगळे आपले. हे नुसतं आपण निवडणुकीपुरतं बोलतो अशातला काय भाग नाही. आपण एका कुटुंबातली माणसं आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सगळ्यांनी विचार करून वागण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण भरभरून मतदान केलं याबद्दल सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. येणाऱ्या पुढच्या निवडणुका मग ग्रामपंचायत असो त्या एकत्र बसून आपण संपू, विकास सोसायटीच्या निवडणुका असो त्या एकत्र बसून आपण संपू. आज तहसीलदारकडं मी माहिती घेतली 927 प्रकरणं पेंडिंग आहेत नुसती रस्त्याची संपतो. तहसीलदार हिरिंगच लावत नाही. मी त्या दिवशी त्याला बोलवून घेतलं त्या बनसोडेला. मी म्हणलं ही काय प्रकार आहे. म्हणलं आम्हाला 2 महिन्याचा तुम्हाला कालावधी देतो. म्हणलं 2 महिन्यात तुम्ही स्पॉट हिअरिंगला लावा आणि दुसऱ्या दिवशी निकाल द्या. आणि प्रांतालाही सांगितलं म्हणलं तुम्ही तहसीलदारचा निकाल झाला तुम्ही स्टे देऊ नका. नाही तर मग त्या निकालाला अर्थ काय राहत नाही सांगतो. हे प्रशासनामधले सुद्धा हे बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी आपल्याला सोडवावं लागतील. मी मामांशी पण बोललो या विषयावर. मामाही मला म्हणले भाऊ काय हरकत नाही त्या सगळ्या गोष्टी एकदा आपण बैठक घेऊन ठरवू. आणि कुठेतरी लोकांना असं जाणवलं पाहिजे की बाबा मी कुणालाही न सांगता जर एखाद्या प्रशासकीय कार्यालयात गेलो तर माझं काम त्या कागदावर वजन न ठेवता झालं पाहिजे. तेच खरं प्रशासन योग्य आहे. मोठे भाऊ सारखे भाषणात सांगायचे सरकार चांगलं बोलतं. गावात गेल्यावर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वायरमन आणि तुमचा काय ते आरोग्य खात्यातला काय म्हणतो त्याला आरोग्य रक्षक, ही 5 माणसं जर रोज माणसाला भेटली कामं केली ना तर सरकार चांगलं म्हणायचं सांगतो. बाकीचं काय करायचं ट्रम्प काय म्हणला ती काय म्हणला त्याच्यावर पुत्र पण चालतो काय आपला सांगतो. ही गोष्टी थोड्याशा म्हणजे पावशे मॅडम तुम्हाला पण लागू आहे बरं काही. आता तुम्हालाही बरीच वर्ष झाली पावड्यात सांगतो. बदली करा. बदली हे काय पर्याय नाही पण काम केलं पाहिजे. काम झालं पाहिजे. त्यामुळे सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये लक्ष घाला. शेवटी आपण इथलेच आहोत, लोकांचे आपण सेवक आहोत. कारण तुम्ही नीट नाही वागला तर त्याचा परिणाम ह्यांच्यावर होतो, ह्या सदस्यावर सगळ्या. आणि ह्याचा परिणाम आमच्यावर होतो परत सांगतो. हा मी एकावर थांबत नाही सांगतो तुम्हाला. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित झाल्या, हा एखाद्याचं चुकीचं असेल करू नका, नियमात असेल तर त्याचं कामच झालं पाहिजे. मी ह्या मताचा आहे. हा कायदा येत असला अडवा तर आम्हाला सांगा काय मार्ग काढायचा आहे. माझ्याकडे प्रॉब्लेम बी आणि सोल्युशन बी दोन्ही गोष्टी आहेत माझ्याकडे. काढू आपण मार्ग. अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याला मार्ग नाही, निघतो मार्ग. पण त्याला इच्छाशक्ती पाहिजे. या पद्धतीनं आपण काम करू. पुन्हा एकदा या 4ही सदस्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. चांगलं काम करा, नाव मिळवा, समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण करा. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सदस्य कसा असावा हे तुमच्या चौघांकडून सुद्धा एक आदर्श सदस्य म्हणून या सगळ्या भागाचं नावलौकिक होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.